नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तुम्ही रोज साखर खाताय, चहा, बिस्किट, मिठाई. पण तुम्हाला माहितीये का, हीच साखर तुमच्या शरीराला हळूहळू आतून खराब करत आहे. डायबिटीज, वजनवाढ, थकवा, त्वचेचे आजार. हे सगळं एका छोट्याशा गोड गोष्टीमुळे होऊ शकतं. आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो, कारण आज आपण जाणून घेणार आहोत, साखर खरंच गोड आहे की गोड विष. एक, साखर म्हणजे नेमकं काय? साखर म्हणजे फक्त गोड चव नाही, ती एक प्रकारची ऊर्जा आहे. पण आज आपण जी साखर खातो ती नैसर्गिक नसून प्रोसेस केलेली आहे. पूर्वी लोक फळांमधून, मधातून नैसर्गिक साखर घेत होते. पण आज आपण पांढरी साखर वापरतो, जी पूर्णपणे रसायनांनी तयार केलेली असते. ही साखर शरीरात गेल्यावर लगेच ग्लुकोजमध्ये बदलते आणि अचानक तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. 2. साखर शरीरात काय करते? जेव्हा तुम्ही जास्त साखर खातात तेव्हा तुमचं शरीर इन्सुलिन तयार करतं. सुरुवातीला सगळं ठीक वाटतं, पण हळूहळू शरीर इन्सुलिनला प्रतिसाद देणं कमी करतं. यालाच म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स. हीच पुढे जाऊन डायबिटीज, वजनवाढ आणि हृदयविकार याला कारणीभूत ठरते. 3. लपलेली साखर. तुम्हाला वाटतं साखर फक्त मिठाईत असते? चूक. बिस्किट, ब्रेड, सॉस, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज ज्यूस या सगळ्यामध्ये भरपूर साखर असते. कधीकधी तर एका कोल्ड ड्रिंकमध्ये 8-10 चमचे साखर असते. 4. साखर स्लो पॉयझन कशी? साखर हळूहळू तुमच्या शरीराला आतून कमजोर करते. लठ्ठपणा, डायबिटीस, हृदयविकार, त्वचेचं एजिंग, मेंदूची कार्यक्षमता कमी होणे, हे सगळं साखरेमुळे होऊ शकतं. म्हणूनच डॉक्टर साखरला स्लो पॉयझन म्हणतात. 5. मेंदूवर साखरेचा परिणाम. साखर खाल्ल्यावर तुम्हाला आनंद वाटतो, कारण मेंदूत डोपामिन तयार होतं. पण हीच सवय व्यसनासारखी बनते. जितकी जास्त साखर तितकी जास्त क्रेविंग, आणि मग तुम्ही साखरेवर अवलंबून होता. 6. साखर आणि थकवा. तुम्हाला कधी असं वाटतं का, साखर खाल्ल्यावर एनर्जी येते पण काही वेळाने थकवा येतो? हे का होतं? कारण साखर एनर्जी अचानक वाढवते आणि लगेच खाली आणते. 7. महिलांवर साखरेचा परिणाम. महिलांमध्ये साखरेमुळे हार्मोन इम्बॅलन्स होऊ शकतो. PCOS, वजन वाढ, त्वचेचे प्रॉब्लेम, मूड स्विंग्स यामध्ये साखर मोठी भूमिका बजावते. 8. मुलांमध्ये साखरेचा धोका. आजकाल मुलं जास्त साखर खातात. चॉकलेट, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स. यामुळे लक्ष कमी लागणे, हायपर ॲक्टिव्हिटी, ओबेसिटी हे प्रॉब्लेम वाढत आहेत. 9. साखर कशी कमी करावी? साखर पूर्णपणे बंद करणं कठीण आहे, पण कमी करणं शक्य आहे. चहा, कॉफीमध्ये साखर कमी करा. पॅकेज्ड फूड टाळा. फळं खा. पाणी जास्त प्या. छोट्या सवयी मोठा फरक करतात. 10. साखरेचे पर्याय. मध, गूळ, खजूर हे नैसर्गिक पर्याय आहेत.
पण त्यांचाही वापर मर्यादेतच करा. 11. 7 दिवस साखर बंद केल्यावर काय होते? ऊर्जा वाढते, त्वचा सुधारते, वजन कमी होते, झोप चांगली लागते. फक्त 7 दिवसात फरक दिसायला लागतो. आज तुम्ही जे खात आहात तेच उद्या तुमचं आरोग्य ठरवतं. साखर हा छोटा निर्णय वाटतो, पण हाच निर्णय तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम करतो. तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या शरीरासाठी योग्य निवड करतोय का? कारण लक्षात ठेवा, आरोग्य हे नशिबाने नाही तर सवयींनी मिळतं. सुरुवात नेहमी कठीण असते. पहिल्या काही दिवसांत साखर कमी करणं अवघड वाटेल. पण प्रत्येक वेळी तुम्ही साखर टाळता, तुम्ही तुमच्या शरीराला एक नवीन संधी देता. एक मजबूत शरीर, एक स्पष्ट मन आणि एक निरोगी आयुष्य. हे सगळं एका छोट्या निर्णयापासून सुरू होतं. तुमचं शरीर तुमच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे, म्हणून त्याला काय देता याची काळजी घ्या. आज तुम्ही जर साखर कमी केली तर उद्या तुम्हाला औषधांची गरज कमी भासेल. आज थोडा कंट्रोल, उद्या मोठं स्वातंत्र्य. हा सौदा तुमच्या फायद्याचा आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही जे खातात तेच तुम्ही बनता. जर तुम्हाला फिट, एनर्जेटिक आणि आनंदी आयुष्य हवं असेल तर आजपासून एक छोटा बदल करा. साखर कमी करा आणि स्वतःमध्ये फरक पहा. कारण बदल उद्यापासून नाही, आजपासून सुरू होतो. निष्कर्ष: साखर गोड आहे, पण ती तुमचं आयुष्य कडू करू शकते. आजपासून एक निर्णय घ्या, तो म्हणजे मी साखर कमी करणार. तुमचं शरीर तुमचं मंदिर आहे, त्याची काळजी घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि नेहमी तरुण दिसत रहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू. आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.